बातमी ती नेपाळमध्ये महाप्रलय आलेला आहे। भयावह असे दृश्य समोर आली आहेत। 1000हून अधिक बेपत्ता झालेत तर 100 पेक्षा जास्त भारतीय बेपत्ता झाले आहेत। तिबेटमध्ये सकाळी 8:37 भूकंप आला, त्यामुळे हिमस्खलन झालं आणि त्यानंतर पूर आलेला आहे। तिबेटमधून पाण्याचा प्रचंड मोठा लोट हा नेपाळमध्ये आला आणि त्यामुळे नेपाळ यामध्ये विध्वंस झालेला आहे। बिहारला देखील धोक्याची शक्यता आहे। बिहार सरकारने हाय अलर्ट जारी केलेला आहे। नेपाळच्या भुटेकाशीमध्ये प्रचंड या नदीमध्ये पाणी आलेलं आहे। ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतो। नेपाळमध्ये महाप्रलय आलाय। भयावह अशी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। पाण्याचा लोट अचानकपणे आल्यामुळे यामध्ये हा पूल देखील इथे वाहून गेलेला आहे। नदीच्या किनारी जी घरं आहेत ती देखील यामध्ये वाहून गेली आहेत। आतापर्यंत 1000हून अधिक जण यामध्ये बेपत्ता झाले। पाण्याचा लोट किती प्रचंड होता या ठिकाणी आपण पाहतोय। अक्षरशः नेपाळमध्ये महाप्रलय, 100 पेक्षा जास्त भारतीय या ठिकाणी नॉट रिचेबल झाले। तिबेटवरून पाण्याचा प्रचंड असा लोट नेपाळमध्ये आला आणि नेपाळ उद्ध्वस्त झाले। नेपाळमधल्या लासुआ जिल्ह्यामध्ये प्रचंड नुकसान झालेलं आहे। हा पूर त्यानंतर त्रिशुली नदीमध्ये मिसळून नुवाकोट, धादिंग आणि इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा पुराचं पाणी गेलं। अनेक गावं, घरं, रस्ते, पूल, हायड्रो पॉवर प्रकल्प सुद्धा वाहून गेले आहेत। या महाप्रलयामध्ये किमान 1000हून अधिक लोक बेपत्ता झाले। बेपत्ता नागरिकांमध्ये 100हून अधिक भारतीयांचा देखील समावेश आहे। नेपाळ तिबेट सीमेवरच्या चौक्यांवरचे काही जवान आणि पोलीसही वाहून गेले। अक्षरशः वातावरण झाली आहे। पुराच्या पाण्यानं नदीकडेची जी घरं होती ती घरीच्या घरं अशा प्रकारे वाहून गेली आहेत। घरं कोसळली। तिबेटमध्ये आज सकाळी 8:37 भूकंप आला आणि त्या भूकंपाच्या तीव्रतेमुळे पाण्याचा प्रचंड लोट हा नेपाळमध्ये शिरला। काही वेळापूर्वीची हे दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय की किती मोठा प्रलय या ठिकाणी आलेला आहे। प्रचंड पाण्याचा लोट या ठिकाणी आला। लोकांना याची जराही कल्पना नव्हती आणि अचानकपणे आलेल्या पाण्याच्या लोटाबरोबर हजारो लोक अशा प्रकारे वाहून गेले। हेलिपॅड सुद्धा या ठिकाणी पुरानं गिळंकृत केल्यामुळे बचाव कार्यामध्ये सध्या अडथळे येत आहेत। नेपाळमधल्या वीज पुरवठ्यावर देखील याचा मोठा परिणाम झालाय। तर काही तज्ज्ञ अधिकाऱ्यांच्या मते हा महाप्रलय तिबेटमधील ग्लेशियर लेक फुटल्यामुळे झाला असावा असा अंदाज आहे। ग्लेशियरवरून बर्फ आणि खडकांचा प्रचंड ढीग कोसळला आणि तो नदीमध्ये मिसळला, त्यामुळे हा प्रलय आला असावा असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केलेला आहे। ही पाचवी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। तर महापुराचा फटका या ठिकाणी बसलेला आहे। प्रचंड असा पाण्याचा लोट आणि त्यानंतर नेपाळमधल्या जेवढ्या नद्या आहेत त्या नद्यांमध्ये पुराचं पाणी आलेलं आहे, त्यामुळे हा फुगवटा वाढला आणि हे सगळं पाणी गावागावांमध्ये शिरलेलं आहे। हे 6वं दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। अचानकपणे आलेला पाण्याचा लोट आणि त्याबरोबर आलेला सगळा कचरा हे घेऊनच घरच्या घरं यामध्ये उद्ध्वस्त झाली। लोकांनी इथून पळण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे, मात्र पुराचं पाणी इतक्या जोरात वेगानं या ठिकाणी आलं की लोकांना पळण्याचाही वेळ मिळाला नाही। हे 7वे दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। पाण्याचा प्रचंड असा लोट या ठिकाणी आला आणि त्यामध्ये कडेला असलेली या ज्या बिल्डिंग्स आहेत त्या सुद्धा कोसळलेल्या आहेत। प्रचंड पुरामध्ये या ठिकाणी पूलही वाहून गेले आहेत। पुरा ड्याम फुटेर आएको यो घर गयो ल पुलाच्या वरून हे पाणी जाताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। ल ट्युसली बजारै गयो यार, ल गयो यार ओ यसला शेता येता पुराच्या या लोटामध्ये पूल देखील या ठिकाणी वाहून गेलेला आहे आणि त्यानंतर हा बजारै गयो यार पाणी इतकं वाढलं की 3-4 मजल्यांपर्यंत पाणी आलेलं पाहायला मिळतंय। आपण या ठिकाणी पाहतोय। आणखी दृश्य आहे की महाप्रलयाची नेपाळमध्ये यामध्ये रस्त्याच्या रस्ते वाहून गेले, पूल वाहून गेलेले आहेत। हा पूल पहा, प्रचंड अशा पाण्याच्या लोटाबरोबर हा पूल देखील वाहून गेलेला आहे।
ज्वारे का फूल गई तो पूरे अगदी पुराच्या वरून हे पाणी वाहत होतं. इतका हा पाण्याचा फुगवटा या ठिकाणी वाढलेला आहे. नेपाळमधल्या सगळ्याच नद्यांमध्ये पाणी वाढलंय. तिबेटमधून आलेला पाण्याचा लोट हा संपूर्ण नेपाळमधल्या नद्यांमध्ये मिसळला आणि पाण्याचा हा फुगवटा वाढल्यामुळे त्यानंतर गावागावांमध्ये शहरांमध्ये पाणी शिरलेलं आहे. इमारतीच्या इमारती यामध्ये वाहून गेल्या आहेत. पूल या ठिकाणी वाहून गेलेले आहेत. 1000हून अधिक लोक यामध्ये वाहून गेले. यामध्ये 100पेक्षा जास्त भारतीय जे आहेत ते देखील सध्या नेपाळमधला विद्युत पुरवठा खंडित झालेला आहे. आणि महाप्रलयाचं हे 10वे दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. ज्यावेळेला तिबेटमधून पूर्ण पाण्याचा लोट या ठिकाणी आला त्यावेळेला तो किती वेगानं या ठिकाणी आलेला आहे ते आपण पाहतोय. लोकांना याची जराही कल्पना नव्हती. नदीपात्रामध्ये असलेले किंवा त्या रस्त्यावर असलेले लोक जे आहेत त्यांना पळण्याचाही या ठिकाणी वेळ मिळाला नाही. तर नदीच्या कडेला असलेले हे लोक या ठिकाणी त्यांनी हा शूट केलेला हा व्हिडिओ आहे. लोकांनी इथून पळण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे. मात्र तेवढा वेळ लोकांना या ठिकाणी मिळाला नाही. त्या वेगानं त्या सगळ्या घडामोडी घडल्या. नेपाळमधल्या महाप्रलयाची भयावह अशी ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. पाण्याचा वेग किती अति प्रचंड प्रमाणामध्ये असेल याची कल्पना आपण या ठिकाणी करू शकतो. नेपाल से हाथी बहते हुए आ रहे हैं और इसको रेस्क्यू टीम निकालने के लिए कोशिश कर रही है. वो हालांकि नेपाल से बहते हुए आ रही हैं कैलाशपुरी बैराज में. वो आप लोग को दिखाया जा रहा है कि देखिए कैसे कैसे हाथी को निकाला जा रहा है. और एक नहीं 4 या 5 हाथी हैं. समथिंग 4 या 5 हाथी हैं और इनको 5 हैं और इनको निकालने की पूरी कोशिश की जा रही है. और इनको बैराज से सुरक्षित निकाल लिया गया है जो कि ये नेपाल से बहते हुए और कैलाशपुरी तक. तर 5 हत्ती या ठिकाणी वाहून आलेले आहेत. एक हत्तीचं पिल्लू देखील आपण या ठिकाणी पाहिलं. तर ते किनाऱ्याला लागलेले आहेत. जीव वाचलाय त्यांचा. तर हे 12वं दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय की पाण्याचा लोट अशा प्रकारे पूर्ण नदी किनारी असलेल्या घरांना घेऊन पुढे जातोय. नेपाळमध्ये अक्षरशः हाहाकार माजलेला आहे. विध्वंसाची महाप्रलयाची ही दृश्य नेपाळमधली. नद्यांना पाणी प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. अगदी पुलाच्या वरून पाणी वाहते आणि त्यानंतर पूलच्या पूल वाहून जाताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तर ही काही नेपाळमधली शहरांची ही दृश्य आहेत आणि शहरामध्ये देखील अशा प्रकारे पाणी शिरलं त्यावेळेची ही दृश्य. रस्त्यावरून सैरावैरा पळत असलेले लोक आपण या ठिकाणी पाहतोय आणि तेवढ्यात पुराचं पाणी हे संपूर्ण शहरामध्ये शिरलं. प्रचंड असा पाण्याचा लोट या संपूर्ण परिसरामध्ये आजूबाजूच्या इमारतींमध्ये शिरला आणि इमारती अगदी ही वाहनं देखील आपण पाहतो. बसेस ज्या आहेत त्या सुद्धा त्या सगळ्या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेल्या आहेत. संपूर्ण रस्ता आपण या ठिकाणी पाहिला. सैरावैरा लोक इथून धावत होते आणि संपूर्ण रस्ता हा या ठिकाणी वाहून गेलेला आहे. पंतप्रधान मोदी यांनी नेपाळच्या पंतप्रधानांशी फोनवरून संवाद साधलेला आहे. मोदींनी नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांच्याशी संवाद साधलेला आहे. पंतप्रधान मोदींकडून नेपाळला सर्वतोपरी मदतीचं आश्वासन देण्यात आलं. नेपाळमधील पुरामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल मोदींनी शोकही व्यक्त केलाय. तर हेलिकॉप्टरनं काही लोकांना इथून रेस्क्यू केलं जात आहे. काही लोक यामध्ये अडकलेले आहेत. तर हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं या लोकांना इथून रेस्क्यू केलं जाते. यामध्येही काही अडचणी येत आहेत. हेलिपॅड वाहून गेलेत त्यामुळे देखील अडचणी येत आहेत. तर जे लोक इथे अडकलेले आहेत त्या लोकांच्या रेस्क्यूसाठी आता अशी हेलिकॉप्टर या ठिकाणी पोहोचत आहेत. तर नेपाळमध्ये महाप्रलयानं पूर्णतः हे नेपाळ उद्ध्वस्त झाल्याचं पाहायला मिळत आहे. हे दृश्य कायब्रुबी या ठिकाणी सगळ्यात मोठा फटका बसला. तिबेटमधून आलेला पाण्याचा लोट हा नेपाळमध्ये शिरला आणि त्यामुळे नेपाळमध्ये महाप्रलय आलेला आहे. नेपाळमध्ये हेलिकॉप्टरनं आता रेस्क्यू करण्यात येत आहे. अनेक लोक पुराच्या पाण्यामध्ये अडकलेले आहेत. घरामध्ये अडकलेले आहेत. त्या लोकांना या ठिकाणी रेस्क्यू केले जाते.
तर एका घरामधून एका व्यक्तीला या ठिकाणी रेस्क्यू करताना रेस्क्यू टीम आपण इथे पाहतो. हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं या तरुणाला या ठिकाणी रेस्क्यू केलं जाते. कायफ्रुबेसी आणि तिमुरी नेपाळमधल्या या भागाला सर्वाधिक मोठा फटका बसलाय. पुराच्या तीव्र प्रवाहामध्ये रस्ते, पूल, वाहनं वाहून गेली आहेत आणि या तरुणाला या ठिकाणी हेलिकॉप्टरनं रेस्क्यू करण्यात आलेला आहे. आपण इथे पाहतोय तर पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या लोकांना असं रेस्क्यू केलं जातंय. लोकांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय तर काही लोकांना स्थलांतरित देखील करण्यात आलेलं आहे. मात्र पुराचं पाणी इतक्या वेगाने या ठिकाणी पोहोचलं की लोकांना रेस्क्यू करण्यात देखील वेळ मिळाला नाही किंवा लोकांना इथून पळण्यास देखील वेळ मिळालेला नाही. नेपाळमध्ये सध्या हेलिकॉप्टरना रेस्क्यू सुरू आहे. रस्त्याच्या रस्ते या ठिकाणी वाहून गेलेत. काही भागाला मोठा फटका या ठिकाणी बसलाय, ज्या ठिकाणी हजारो लोक या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेले. रासुआ जिल्ह्यामधील मोटेकोशी नदीला देखील अचानक पूर आला. तर या नेपाळमधल्या सगळ्याच नद्यांना सध्या पूर आलेला आहे. अचानकपणे नद्यांचं पाणी वाढलं. पाण्याचा प्रवाह इतका तीव्र होता की नदीच्या बाजूला असलेली सगळी घरं या ठिकाणी उद्ध्वस्त झालेली आहे. आज सकाळपर्यंत ही घरं या ठिकाणी उभी होती आणि या महाप्रलयानं सगळी घरं या ठिकाणी उद्ध्वस्त झाली आहेत. वाहनाच्या वाहनं अशा प्रकारे वाहून गेली आहेत. काही वेळापूर्वीचं हे दृश्य आपण पाहिलं की बाजूला रस्ता होता, त्याच्या बाजूला वाहनं उभी करून ठेवण्यात आली होती. नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला मोठा धोका निर्माण झालाय. बिहारमधील 8 जिल्ह्यांसाठी हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. अमित शहा यांनी बिहारच्या मुख्यमंत्र्यांशी देखील चर्चा केली. बिहारमधील लोकांना नदी किनाऱ्यापासून दूर राहण्याच्या सूचना करण्यात आल्या. नेपाळमधील महाप्रलयात 105 भारतीय बेपत्ता झाले. भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक देखील जारी करण्यात आलेला आहे. बिहारमधील पश्चिम चंपारण, पूर्व चंपारण, गोपालगंज, सारण, मुझफ्फरपूर, वैशाली, सीतामढी आणि शिवहर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. आणि आता वळूयात पुढल्या बातम्यांकडे. एका लव्ह स्टोरीमुळे एमपीएससीच्या पेपरफुटीचा भिंग फुटलं. वडिलांनी मुलीसाठी पेपर फोडला आणि मुलींना तो पेपर प्रियकराला दिला. एमपीएससीच्या औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणामध्ये 6 जणांना अटक करण्यात आली. एमपीएससीच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा, अन्यथा 1 तारखेला आंदोलन करणार असा इशारा रोहित पवार यांनी दिलाय. तर लव्ह स्टोरीमुळे एमपीएससीचा पेपरफुटी उघड झाली. यामध्ये ऋतुजा पाटील आणि गौरव पाटीलच्या लव्ह स्टोरीमुळे पेपरफुटीचा प्रकार समोर आला. ऋतुजाच्या वडिलांनी एका दलालाकडनं परीक्षेच्या 2 दिवस आधी औषध निरीक्षक पदाचा पेपर फोडला होता. ऋतुजा पाटीलचे वडील अमृत पाटीलनी पेपर फोडण्यासाठी प्रवीण पाटील या दलालाची मदत घेतली होती. ऋतुजाच्या हातात पेपर आल्यानंतर तिने प्रेमापोटी गौरव पाटील याला देखील पेपर दिला. परीक्षा झाली आणि या परीक्षेत ऋतुजा पाटील पात्र झाली. मात्र यानंतर ऋतुजा आणि गौरव पाटील मध्ये मोठे वाद झाले. वादानंतर ब्रेकअप झाल्यामुळे गौरव पाटील याने स्वतःच ऋतुजाच्या विरोधात एमपीएससी मध्ये तक्रार दिली. मात्र गौरव पाटीलने तक्रारीनंतर पुन्हा एमपीएससीला ईमेल करून मी मुद्दाम पेपरफुटीचा बनाव केला असंही कळवलं. गुन्हे शाखेने गौरव पाटीलला अटक केली आहे तर ऋतुजा पाटीलला अद्याप अटक झाली नाही. ऋतुजा पाटील हिला नोटीस देण्यात आली आहे. जे काही तपास आहेत, FIR आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पब्लिक करा, लपून ठेवू नका. कालच्या पत्रामध्ये एकाच विद्यार्थ्याला हा पेपरमध्ये प्रश्न देण्यात आले असं सांगितलंय, ते साफ खोटे. अनेक लोकांची नावं आम्ही दिलेली आहेत. एक पेपर हा 40-40 लाख रुपयाला तिथं गेलेला आहे. त्यामुळे हा जो भ्रष्टाचार आहे, एमपीएससीचा पेपर कधीच फुटत नव्हता. 1997 नंतर आत्ता तो पहिल्यांदा फुटलेला आहे. त्यामुळे कुठेतरी मुलं आता घाबरलेली आहेत की FDAचा हा जो पेपर इन्स्पेक्टरचा फुटला, त्याचे जे प्रश्न फुटले, त्याच्याच बरोबर एक्साईजचा जो इंटरनल लेवलची परीक्षा असते त्याचं मार्किंग पॅटर्न फुटलं. त्यामुळे एमपीएससीचे आत्ताचे जे अध्यक्ष असतील, सेक्रेटरी असतील, यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून या महिन्याच्या अखेरेसपर्यंत राजीनामा द्यावा आणि राजीनामा दिल्यानंतर एक स्वच्छ प्रतिमेचा, ज्याची प्रतिमा लोकांना माहिती आहे की स्वच्छ आहे, अशा व्यक्तीला अध्यक्ष म्हणून तिथं बसवावं. आंदोलनासाठी आझाद मैदानामध्ये फक्त एकाच दिवसाची परवानगी आहे. मनोज जरांगे आणि लक्ष्मण हाके यांनाही
मोठा झटका. इतर कोणत्याही ठिकाणी आंदोलन, धरणं, जाहीर सभा घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. गृह विभागाच्या आदेशानुसार आझाद मैदानामध्ये आंदोलनासाठी एकाच दिवसाची परवानगी आहे. मनोज जरांगे आणि ओबीसी नेते मुंबईमध्ये येऊन आंदोलन करण्याची शक्यता असताना मुंबईमध्ये आता आंदोलनाबाबत कठोर नियम लागू करण्यात आले आहेत. आझाद मैदान वगळता मुंबईमध्ये अन्य कोणत्याही ठिकाणी आंदोलन, धरणे आणि जाहीर सभा घेण्यास राज्याच्या गृह विभागानं पूर्णपणे बंदी घातली आहे. तर आझाद मैदानात आंदोलन पुकारल्यास केवळ एक दिवसासाठी आणि तीही सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच परवानगी दिली जाणार आहे. कुणबी प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरती मनोज जरांगे 29 ऑगस्ट पासून अंतरवालीमध्ये आंदोलन सुरू करणार आहे. सरकारने ऐकलं नाही तर मुंबईमध्ये येऊन आंदोलन करणार असा इशारा जरांगेंनी दिलाय. मराठा आंदोलकांनी आझाद मैदानाची पाहणीही केली आहे. दुसरीकडे 1 सप्टेंबर पासून मुंबईमध्ये आंदोलन करणार असा इशारा ओबीसी नेत्यांनीही दिलाय. दोन्ही समाजाकडून आंदोलनाचा इशारा दिलेला असताना गृह विभागानं मुंबईमधील आंदोलनाबाबत नवे नियम लागू केले आहेत. मुंबईमध्ये फक्त आझाद मैदानावर आंदोलनाची परवानगी असेल. आझाद मैदानावरही आंदोलनासाठी फक्त एक दिवस सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंतच परवानगी असेल. 6 वाजल्यानंतर मैदानात थांबल्यास दंड आणि कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. शासकीय कामकाजाच्या दिवशीच आंदोलनाची मुभा असेल. शनिवार, रविवार किंवा शासकीय सुट्टीच्या दिवशी आंदोलनाला परवानगी मिळणार नाहीये. मोर्चा आणि बेमुदत ठिय्या आंदोलनावर बंदी घालण्याचाही निर्णय आहे. आझाद मैदानावर 5000 आंदोलकांना परवानगी. आंदोलकांनी आझाद मैदानावरच जमावं आणि तिथूनच निघून जावं. ट्रॅक्टर, ट्रॉली, बैलगाडी, सायकल, रिक्षा, हातगाडी, जड वाहनं आणि प्राणी आणण्यास बंदी आहे. पोलिसांच्या विशेष परवानगीशिवाय लाऊडस्पीकरला परवानगी नाही. 9 बाय 6 फुटांपेक्षा मोठा बॅनर किंवा झेंडा वापरण्यास मनाई असेल. झेंड्याची काठी 2 फुटांपेक्षा मोठी नको. आझाद मैदानात तंबू, मंडप उभारण्यास पूर्णतः बंदी आहे. पुण्यामध्ये चाकणकरांचं बार्की पब 60 ते 70 कोटी कुठून आले असा सवाल संगीता तिवारींनी केलाय. चाकणकरांना पुण्यातल्या मुलांचं वाटोळं करायचं आहे का असा सवाल तिवारी यांनी केला. कल्याणी नगरमध्ये चाकणकरांचं द नाईन्स नावाचं एक अलिशान हॉटेल उभं राहिलंय. अशोक खरात प्रकरणामुळे महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागलेल्या रुपाली चाकणकर पुण्यातल्या हॉटेलमुळे पुन्हा चर्चेत आल्या. रुपाली चाकणकर यांनी पुण्यातल्या कल्याणी नगरमध्ये द नाईन्स नावाचं आलिशान हॉटेल सुरू केलंय. पण यावरून सामाजिक कार्यकर्त्या संगीता तिवारी यांनी चाकणकरांवर निशाणा साधलाय. नाशिकमध्ये बायका खराब केल्या, बायकांचं वाटोळं केलं आणि आता पुण्या शहरात हे शांत शहर आहे, संस्कृती आहे, सांस्कृतिक शहर आहे, तिथं तुम्ही आमच्या पोरांची वाटोळी करणार आहात. तिथं मग तुम्ही दारू देणार, हुक्का देणार, डान्स बार, पोरी सगळं करणार. आणि तुमच्याबरोबर पार्टनर कोण आहे? ज्याला देवाभाऊनी मुंबईतनं हकललं असा माणूस तुमच्याबरोबर महेश शेट्टीला तुम्ही पुण्यात एंट्री देताय बार चालू करायला. 60-70 कोटी आला कुठनं? त्या उद्घाटनासाठी माननीय जयंतराव पाटील येतात. जयंतराव पाटील ज्यांनी खरातला पाणी दिलं होतं, पाणी म्हणजे मिनिस्ट्री त्यांच्याकडे जेव्हा होती तेव्हा त्यांनी खरातच्या फार्म हाऊस, देऊळ याला पाणी देणारे हे जयंत पाटील, ते याच्या उद्घाटनाला येतात. आणखीन बरेच जण आहेत. मग ह्या नेत्यांच्या बायकांना कळत नाही का की ही बाई असे तुम्ही का गेलात तिथं उद्घाटनाला? पुण्यातल्या कल्याणी नगरमध्ये रुपाली चाकणकर यांनी द नाईन्स नावाचं आलिशान हॉटेल सुरू केलंय. काहीच दिवसांपूर्वी याचं उद्घाटन झालं होतं. यावेळी माजी मंत्री जयंत पाटील आणि आमदार सुनील शेळके उपस्थित होते. किरकोळ बाजारामध्ये साखरेचा दर 70 रुपये किलोवर पोहोचलाय. त्यामुळे चहा देखील महागलेला आहे. साखरेचा 30 दिवसांपेक्षा जास्त काळ साठा करण्यास देखील मनाई करण्यात आली आहे. सरकारकडनं घाऊक व्यापाऱ्यांकडील साठ्याची तपासणी केली जात आहे. किरकोळ बाजारामध्ये साखरेचा दर 65 ते 70 रुपये प्रति किलो इतका झालाय. गेल्या आठवड्यामध्ये साखरेचा भाव 80 रुपयांवर गेला होता. त्यामध्ये काहीशी घसरण झाली असली तरीही ग्राहकांना दिलासा मिळालेला नाही. परेशानी होती माणसाची, सामान्य माणसाची परेशानी होती. 1 किलो नेणार माणूस अर्धा किलो न्यायले, सामान्य माणसाची परेशानीच आहे ना. तुझ्यात कमीत कमी पहिला भाव होता तेच करावं. साखरेचे दर वाढल्यामुळे चहा प्रेमींच्या खिशाला देखील फटका बसला. चहाचा दर 2 ते 5 रुपयांनी वाढलाय. 15 रुपयाला देणार आहोत पण ते मान्य करायला पाहिजे ना. कसं मान्य?
कस्टमरनी 10ला आहे मग 15ला का घेताव असे बोलतात हो. चहा आम्हाला रोज लागतो. लागल्यामुळे आम्हाला काय पहिली 10 रुपयाला मिळायची, आता 15 रुपये चहा भेटायला लागले. तर आम्हाला काही चहा परवडत नाही. आणि महागाई आता ते एवढी भाव वाढला. 40 रुपये साखर होती, आता 80 रुपये केलंय. पुढे याच्या पुढे जगणं माणसाला फार कठीण आहे. साखरेची टंचाई आणि भाववाढ यामुळे राज्य सरकारनं साठेबाजी होऊ नये यासाठी खबरदारी घेतली. साखरेची साठेबाजी होऊ नये यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाकडनं परिपत्रक जारी करण्यात आलं. साखर विक्रेत्यांना आता 30 दिवसांपेक्षा अधिक काळ साखरेचा साठा करता येणार नाही. कोणत्याही ठिकाणी 4000 क्विंटलपेक्षा अधिक साखरेचा साठा ठेवता येणार नाही. साखरेबाबतचे हे निर्बंध राज्यामध्ये 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत लागू असतील. फक्त राज्य शासनाच्या परवानाधारक रेशन दुकानांसाठी हे नियम लागू नसतील. साखरेच्या साठेबाजीला आळा घालण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा पुरवठा विभागाकडून झाडाझडती सुरू करण्यात आली आहे. मॉल्स, स्वीट मार्ट, बेकरी आणि होलसेल दुकानदारांच्या साठ्याची तपासणी केली जाते. काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासनाकडनं 10 विशेष पथकांची नियुक्ती केली आहे. केंद्राच्या सरकारचं कुठले नियोजन नाही, त्याचा परिणाम आपण सगळेजण भोगतो आहे. एकीकडे ऊसाचा वापर इथेनॉलमध्ये करण्यात आला, इकडे डिझेल स्वस्त होईल, पेट्रोल स्वस्त होईल असं सांगण्यात आलं. त्याच्या किमती वाढल्यात. साठेबाजांवर कारवाई व्हायला पाहिजे, गुन्हे दाखल करायला पाहिजे अशी मागणी होती. तर पहिली कारवाई तर अदानीवरच करावं लागणार आहे. परंतु नफाखोरांना फायदा होण्यासाठी साखरेचे दर वाढले गेले आणि त्याचा फायदा आता सगळ्यांना झालेला आहे. आता हे जो छोटे छोटे व्यापारी आहेत, लोक साखर वाढणार म्हणून सणासुदीला लोकांनी साखर घेऊन ठेवलेली आहे. आता त्यामुळे आता रेट कमी करण्यामध्ये कुठलाही ग्राहकांना फायदा होणार नाही, तर मोठ्या व्यापाऱ्यांनाच फायदा होणार आहे. आणि त्यामुळे सरकारचं हे उशिरा सुचलेलं सांड पडेल. पेसे पेपरफुटी प्रकरणी दोषींना कठोर शिक्षा व्हावी असं योगेश कदम यांनी म्हटलंय. दोषींना कठोर शिक्षा व्हावी हीच सरकारची भूमिका आहे, जेणेकरून कुणीही पेपर फुटण्याची हिंमत करणार नाही असं योगेश कदम यांनी म्हटलंय. ह्यामध्ये कुठल्या उद्देशाने हे केलेलं आहे ह्याला मला वाटतं प्रामुख्याने महत्त्व नाही. परंतु ही गोष्ट पेपर फुटीला ज्यांनी तिथे सहकार्य केलेलं आहे किंवा जेव्हा इतक्या सिक्रेट्समध्ये जेव्हा परीक्षा होणं अपेक्षित असताना नेमकं सिस्टममधल्या कुठल्या व्यक्तीच्या मार्फत हा पेपर लीक करण्यात आला, का करण्यात आला हे नंतर, परंतु करण्यात आला हे पहिलं शोधणं महत्त्वाचं होतं. ते आपण शोधलेलं आहे आणि त्यांच्यावरती आपण कारवाई करतो. आणि हे पुन्हा कसं होणार नाही ह्याकडे देखील उपाययोजना देखील ह्याच्यातून शिकवण घेऊन नक्कीच त्या देखील उपाययोजना आम्ही